दुसरा सुरुवात करूया. सांगा, हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट? अ मिनिट म्हणजे एक मिनिट. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात असं कमी विचारत आहे. 16 अँड नो मोर इन इट. आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त सेकंद नसतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. सेकंद सांगा, हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. आणि एका तासामध्ये उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे, ऊन असू दे किंवा पाऊस असू दे, जगाच्या पाठीवरती कुठंही गेलं तरी सुद्धा एका तासात 60 मिनिटं असतात. नेक्स्ट सांगा, हाऊ मेनी आवर्स इन अ डे? एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 फॉर वर्क अँड प्ले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एका दिवसामध्ये किती तास असतात? तर 24 तास असतात. फॉर वर्क अँड प्ले म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी एका दिवसामध्ये 24 तास असतात. नेक्स्ट आता पाहूया, हाऊ मेनी डेज इन अ वीक? एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. कशासाठी असतात? बोथ टू हिअर अँड स्पीक म्हणजे ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी किती दिवस असतात? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. इन अ मंथ? एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4 ॲज द स्वीट नो. इथे बघा RULLETH याचं संक्षिप्त रूप वापरलेलं आहे. आणि स्विफ्ट म्हणजे काय? तर चपळ किंवा वेगाने. आणि एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. ज्याप्रमाणे चंद्र आपला प्रवास वेगाने किंवा चपळतेने करत असतो, त्याचप्रमाणे हे महिन्यातील आठवडे सुद्धा वेगाने आपला महिन्यातील प्रवास करत असतात. नेक्स्ट सांगा, हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका वर्षात किती महिने असतात? आपल्याला सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. 12 ते एका वर्षामध्ये 12 महिने असतात. तर अल्मॅनिक मेक्स इयर. आता अल्मॅनिक म्हणजे बघा काय? तर पंचांग किंवा दिनदर्शिका. आणि आपल्याला वर्षाची संपूर्ण माहिती जी असते ती पुरवण्याचं काम पंचांग किंवा दिनदर्शिका करत असते. आणि यातूनच आपल्याला माहिती मिळते की एका वर्षामध्ये किती महिने असतात? तर 12 महिने असतात. हाऊ मेनी इयर्स इन एन एज? एज म्हणजे काय? तर युग. एका युगामध्ये किती वर्ष असतात? 100 सेज द सेज. आणि ऋषी मुनीने किंवा साधूंनी सांगून ठेवलेलं आहे की एका युगामध्ये किती वर्ष? तर 100 वर्षे असतात. मानवाचं जीवनमान जे आहे ते पण 100 वर्षाचं आहे. आणि एका युगामध्ये किती वर्ष असतात? तर 100 वर्ष असतात. लास्ट पाहूया, हाऊ मेनी एजेस इन टाइम? टाइम म्हणजे काय? तर वेळ किंवा काळ. आणि या काळामध्ये किती युग असतात? नो वन नोज द राईट. याचं मात्र यमक किंवा उत्तर कोणालाही माहिती नाही. अशा प्रकारे ख्रिस्तीना रोसेटी यांनी टाइम या कवितेमध्ये वेळेतील सगळ्यात लहान भागापासून वेळेच्या सगळ्यात मोठ्या भागापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर सादर केलेला आहे. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराज.